नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज किंक्रांत किंवा कर दिन 15 जानेवारी 2026 वार गुरुवार या दिवशी किंक्रांत हा सण आलेला आहे. किंक्रांत हा सण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येतो. बघा, किंक्रांतीला कोणत्या चुका करायच्या नाहीत किंवा कोणती कामं करायची नाहीत. किंक्रांतीला धार्मिक मान्यतेनुसार काय करावे आणि काय करू नये यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. पौराणिक कथेनुसार या दिवशी संक्रांती देवीने किंकासूर नावाच्या राक्षसाला ठार केले होते. तो प्रजेला खूप त्रास देत होता. अशी ही मकर संक्रांतीची कर असते. शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते आणि म्हणून या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. आता किंक्रांत हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात आणि यासोबतच गुळाची गुळवणी सुद्धा तयार केले जातात बघा किंवा बनवले जातात. याचा नैवेद्य म्हणून सुद्धा आपण देवीला दाखवला जातो आणि घरामध्ये सुद्धा हा खाल्ला जातो. आता तुमच्या भागात ज्या पद्धतीने हा सण साजरा करत असतो तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही हा किंक्रांत हा सण साजरा करू शकता. हा दिवस खरं तर अशुभ मानला जातो. जर या दिवशी तुम्ही कळत नकळत काही कामे तुमच्याकडून केली गेली किंवा काही चुका जर तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर तुम्हाला संकट, कटकटी, अडचणी तुमच्या मागे लागतील. आणि त्याचबरोबर किंक्रांतीला एक काम नक्की करावे. जर तुम्ही किंक्रांतीला हे काम केलं तर पूर्ण वर्षभर सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा व मनोकामना या पूर्ण होतील. बघा, कोणती कामे आहेत ते आपल्याला करायची आहेत किंवा कोणती कामे आहेत ते आपल्याला करायची नाहीत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे महिलांनी संक्रांतीच्या दिवशी घातलेल्या ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्या फोडू नयेत किंवा फुटणार नाहीत याचीही काळजी घ्यावी. किंवा काढायच्या असतील तर ते अलगद काढाव्या. लाखेचा चुडा असा आजच्या दिवशी काढू नका. चुकूनही उडला किंवा फुटला तर काही हरकत नाही, कारण तो जास्त वेळ टिकत नाही. तसेच सडा मारण्यासाठी महिलांनी या दिवशी शेणाला हात लावू व शेण काढू नये असं सुद्धा म्हटलं जातं. आता दुसरी, महिलांनी किंक्रांतीला चुकून सुद्धा केस धुवू नये. संक्रांतीचे कुंकू केसात आहे आणि म्हणून महिला केस धुवत असतात, पण ही गोष्ट चुकीची आहे. कुंकू केसात तसेच ठेवायचं असतं. केस किंक्रांतीनंतर करी दिन झाल्यानंतरच म्हणजे दुसऱ्या दिवशी धुवायचे आहेत बघा. त्याचबरोबर मकर संक्रांतीला 5 वर्षाच्या आतील मुलाचं बोरनान केलं जातं. लहान मुलांचे बोरनान रथसप्तमीपर्यंत केलं जातं. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही म्हणजेच किंक्रांतीला ते बोरनान करण्याचा प्रयत्न करा. ज्या लहान मुलांचे बोरनान हे किंक्रांतीला केलं जातं त्या मुलांची किंक्रांतीला त्यांची किरकिर निघून जाते. म्हणून रथसप्तमीपर्यंत करण्यापेक्षा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही किंक्रांतीलाच मुलाचं बोरनान करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मुलांची किरकिर, चिडचिड निघून जात असते. त्यासोबतच मुलं सतत आजारी पडत असतील, मुलांना सतत नजर दोष लागत असेल तर ह्या अडचणीसुद्धा दूर होतात. म्हणून या दिवशी मुलांसाठी काही उपायसुद्धा केले जातात. त्याचमध्ये बोरनान हा एक किंक्रांतीचा उपाय आहे बघा. असं म्हटलं गेलं आहे किंक्रांतीला बोरनान करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतात, परंतु किंक्रांतीला करणं अतिशय लाभदायक मानलं जातं. म्हणून आवर्जून तुम्ही किंक्रांतीला बोरनान करण्याचा प्रयत्न करा बघा. किंक्रांतीला घरामध्ये चुकूनही वादविवाद, क्लेश, भांडण करू नये. तसेच छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये घरामध्ये भांडण होतात आणि परंतु किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही छोटे मोठे वाद घालू नका. त्याचबरोबर शेजारी असू देत किंवा इतर कोणी वेडे वाकडे बोलू नका आणि वादविवाद निर्माण करू नका. चुकूनही जर आपण वादविवाद केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात. आता म्हणूनच तुम्ही घरातील थोड्या मोठ्यांच्या व्यक्तीकडून ऐकलं असेल की आज कर आहे आणि करीची किरकिर तुम्हाला घरामध्ये करू नका, नाहीतर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता किंक्रांतीचा एक दिवस सोडून तुम्ही वाण आणि दान देऊ शकतात. मात्र त्यानंतर रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकू करू शकतात, परंतु किंक्रांतीला मात्र दान देखील हे करू नये. तसेच किंक्रांतीला कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. शुभ कार्य म्हणजे काय तर बघा, किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये. किंक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकू करावे म्हणजेच किंक्रांतीला हळदी कुंकू करू नये. त्याचबरोबर गृहप्रवेश असेल, कलशपूषण असेल किंवा एखादे घर कामासाठी घरासाठी एखादी खरेदी करणारी वस्तू असेल, यासारख्या शुभ कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत. तसेच किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे करी दिनाच्या दिवशी आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. किंक्रांतीला कोणाच्याही घरचं अन्न ग्रहण करू नये, ज्याला आपण परान्न असं सुद्धा म्हटलं जातं. मांसाहार देखील करू नये. तसेच मद्यपान सुद्धा करू नये. तसेच तिळगुळ वाटू नयेत. केस कापणे नाहीत. सूर्योदयानंतर केस विंचरणे टाळावे. या दिवशी शेणात हातही घालू नये. घरामध्ये शांतताने संयम ठेवावा, नाही तर वर्षभर कटकटी होतात आणि त्यामुळे हा दिवस तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने घालवायचा आहे. आपल्या तोंडावर हा संयम ठेवायचा आहे.
बघा नंतर किंक्रांतीला दिवस हा लांबचा प्रवास हा अजिबात करायचा नाही. म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी हा प्रवास लांबचा टाळायचा आहे. आपल्याला एखाद्या व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर तीसुद्धा तुम्हाला या दिवशी करायची नाही. जागेचं भूमिपूजन, एखाद्या गोष्टीचं उद्घाटन असेल म्हणजेच दुकानाची व्यवसायाची सुरुवात करणं या दिवशी तुम्हाला आवर्जून टाळायचं आहे. म्हणजेच आपल्याला सत्यनारायणसुद्धा या दिवशी करायचा नाही आहे. तसेच लहान मुलांच्या जवळ असलेला मुंजविधी असेल, नामकरण असेल, हा सुद्धा विधी करायचा नाही. गरोदर बायकांचा डोहाळ जेवण असेल, ओटी भरण असेल, हळद कुंकू असेल, यासुद्धा गोष्टी आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा उचलावी ते वाण म्हणून देऊ शकतात. पण मकर संक्रांतीची सुगड पूजा तुम्ही उचलली नसेल तर संक्रांतीला त्यातला जो ओसा आहे तो किंक्रांत झाल्यावर सवासणीला किंवा गाईला किंवा तुळशीला तसेच आपल्या कुलदेवीला द्यावा. पण किंक्रांत हा दिवस त्यासाठी वर्ज्य मानला गेलेला नाही आणि किंक्रांतीला संक्रांतीचे सुगड देखील पाहत नाहीत. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही ती पूजा काढून घेतलेली नसेल तर ती तशीच तुम्ही एखाद्या नवीन ब्लाऊज पिसाने झाकून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही किंक्रांत झाल्यानंतर ती उचलली तरीही चालेल. मकर संक्रांतीला या करीच्या दिवशी म्हणजेच किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामधल्या काही भागात अशी पद्धत आहे की भोगीच्या दिवशी जी बाजरीची भाकरी बनवते त्यातील थोडी भाकरी मुद्दाम ठेवतात आणि ही भाकरी मातीच्या सुगड्यामध्ये झाकून ठेवली जाते आणि ही शिळी भाकरी किंक्रांतीच्या दिवशी खाण्याची पद्धत आहे. ज्याकडे ही पद्धत असेल त्याने ही भोगीची भाकरी आवर्जून खावा आणि ज्यांच्याकडे ही पद्धत नाही त्याने गव्हाची किंवा बेसनाची धिरडी किंवा गुळवणी यासारखे पदार्थ करूनही खाऊ शकतात. त्याला संक्रांतीचे कर उलटणे असं सुद्धा म्हटले जातं. बघा आता किंक्रांती या दिवशी काय करावे तर या दिवशी आपल्याला दररोजची देवपूजा करता येईल. तसेच नित्यनेमाप्रमाणे आपण आपल्या देवाची पूजा, तुळशीची पूजा करायला काहीही बंधन नाही, म्हणजे काही हरकत नाही. आपण हे करू शकतात. यामध्ये आपल्याला कुलदेवीचे नाम जप करायचा आहे, कुलाचे स्वामी यांचा नाम करायचा आहे, तसेच गुरूंचा देखील नाम जप करायचा आहे. गीतेतील तुम्ही जे काही नित्यसेवा करत असाल ते सर्व तुम्ही नित्यसेवा करू शकतात किंवा स्वामी समर्थ महाराजांची जी काही नित्यसेवा आहे ती तुम्ही करू शकता. त्याला काहीही बंधन नाही. बघा आता आपल्या मनामध्ये जर भीतीने घर केलं असेल तर ही भीती दूर करण्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो कोणता मंत्र आहे? ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र, वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. बघा तसेच विशेष करून आपल्याला या दिवशी संध्याकाळी एक उपाय करायचा आहे. अतिशय खात्रीशीर हा उपाय आहे आणि खूप लाभदायक सुद्धा आहे. बघा आपल्याला या दिवशी संध्याकाळी सूर्य मावळतो त्यावेळेस घरातील कोणत्याही व्यक्तीने हातामध्ये काळे तीळ घेऊन हा उपाय करता येईल. चिमूटभर काळे तीळ आपल्याला आपल्या डाव्या हातात घेऊन उजव्या हातात आपल्या डाव्या हाताला लावायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून हे 7 वेळा काळे तीळ घराच्या चौकटीपासून ते खालच्या उंबऱ्यापर्यंत उतरायचे आहेत आणि घराचा उत्तर दिशेला हे काळे तीळ फेकून द्यायचे आहेत आणि तीळ फेकल्यानंतर मागे वळून न पाहता सर्व पुढे बघून यावे, घरामध्ये प्रवेश करावा, हात पाय स्वच्छ धुवावे, घरातील देवाचे दर्शन घ्यावे आणि ओम नमो शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र बघा महामृत्युंजय मंत्र कोणता आहे? ओम नमः शिवाय म्हणू शकतात किंवा महामृत्युंजय मंत्र आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धनम पूर्वारुक्मीय बंधनाय मृत्यू मोक्षी यमामृता हा मंत्र महामृत्युंजय मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकतात. बघा आता काळे तीळ नसतील तर खडे मीठ घेऊन तुम्ही हा उपाय सुद्धा करू शकतात. याने सर्व प्रकारच्या वाईट बाधा, नजरबाधा या उपायाने निघून जातात. बघा कर म्हणजे काय तर वर्षभरामध्ये 12 महिने असतात. 12 महिन्यामध्ये 12 संक्रांती होतात. राशीसुद्धा 12 आहेत. त्यापैकी मकर व कर्क हे संक्रमणे महत्त्वाची मानली जातात. कारण पौषमधील मकर संक्रमण हे उत्तरायणाचा व आषाढमधील कर्क संक्रमण दक्षिणायाचा आरंभ करतात. जेव्हा कर्क राशींची संक्रांत येते त्या दिवशी संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस सुद्धा आपण करी दिन म्हणून साजरा केला जातो किंवा किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. अशा पद्धतीने वर्षभरात एकूण 7 तिथी आहेत की ते आपल्याला कर दिन म्हणून पाळायचे असतात. आता जेव्हा सर्व करींचे नियम सारखेच आहेत किंवा जेव्हा ही कर दिन येईल तेव्हा आपल्याला काही काम जे आहे ते आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.